हॅलो गाईज, आय एम कमल. आज आपण वाक्यप्रचार करणार आहे. हे 300+ आहेत, ठीक आहे ना. पण आपण याला नाही का पार्ट वाईज करू, म्हणजे डेली 50 किंवा नाही का 40 ते 50 करू, ठीक आहे. आणि ठीक आहे, किती आहे? 300+ आहेत. तर पार्ट वाईज तर आपण करणार आहे. याच्यासोबत नाही का एक मॅरेथॉन व्हिडिओ पण येईल. हे कंप्लीट झालं की मग आपण याच्यात मॅरेथॉन व्हिडिओ घेऊन घेऊ, ठीक आहे. चला सुरू करू. चला नेक्स्ट. ठीक आहे, बघा काय म्हणताय. किटाळ येणे, ठीक आहे ना. किटाळ येणे वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता? तो आहे आरोप होणे, ठीक आहे ना. त्याच्यानंतर फसवणे. फसवणेला आपण काय म्हणू शकतो? हातावर तुरी देणे. हातावर तुरी देणे, ठीक आहे. याला आपण म्हणू शकतो, ठीक आहे ना, फसवणे. नेक्स्ट काय? संपवणे. हे तर तुम्ही सांगू शकता, इझी आहे तो. नेक्स्ट, खालील वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ दिले आहेत, त्यातील चुकीचा पर्याय शोधा, ठीक आहे ना. बघा पहिला काय म्हटलंय? अहमिका चालवणे म्हणजे चढावं लागणे, हा बरोबर आहे. तुरी देणे, बघा मी आताच सांगितलं होतं, हातावर तुरी देणे त्याला फसवणे म्हणतात, हा पण बरोबर आहे, बरोबर. आणि नेक्स्ट आहे धिंडवळे निघणे म्हणजे काय होणे? फजिती होणे, हा पण बरोबर आहे. आणि नेक्स्ट काय म्हटलं आहे? वाकडे पाऊल पडणे, हा घसरून पडणे नाही होत, याचा मिनिंग होते चुकीच्या दिशेने जाणे, चुकीच्या किंवा वाईट दिशेने जाणे, वाईट दिशेने जाणे, ठीक आहे. नेक्स्ट, एक मिनिट गाईज, क्वेश्चन कधी कधी खूप मोठे असतात. ठीक आहे ना. काय म्हणताय? वाक्यात उपयोग केलेल्या वाक्याशी सुसंगत वाटणारा वाक्यप्रचार ओळखा. श्यामलाचा डावा डोळा चलत होता म्हणून काही ना काही ऐनसे. बघा मी सांगतो याच्या काय, एवढा मोठा करायचं काही गरज नाही. डावा डोळा चलणे, याचा मिनिंग काय होते? काहीतरी अशुभ होते, काहीतरी अशुभ होते, ठीक आहे. नेक्स्ट, नेक्स्ट म्हटलं आहे तडफड होणे. तडफड होणे याचं मिनिंग काय होते? नाश होणे, ठीक आहे. दाती तृण धरणे याचं मिनिंग काय होते? वाक्यप्रचाराच्या शरण जाणे. आणि द्वेष करणे याचं मिनिंग होते पाण्यात पाहणे, पाण्यात पाहणे. मी त्याला पाण्यात पाहतो म्हणजे काय होते? मी त्याच्यावर द्वेष करतो किंवा नफरत करते. नेक्स्ट काय म्हटलंय? तिळपापड होणे म्हणजे काय? अतिशय संताप येणे. नेक्स्ट, घर धुवून नेणे म्हणजे काय होते? सर्वस्व लुटून नेणे, सर्वस्व लुटून नेणे. बघा हा पुन्हा आला. दाती तृण धरणे म्हणजे काय होते? शरण जाणे, ठीक आहे. बघा हा क्वेश्चन पुन्हा रिपीट झाला. काय म्हणताय? तिळपापड होणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा म्हणजे काय होते? अतिशय संताप येणे. नेक्स्ट, किटाळेने. बघा हा पुन्हा आलाय. किटाळेने म्हणजे काय होते? आरोप येणे. मी सांगितलंय तुम्हाला की TCS ला क्वेश्चन आहे ना, हे रिपीट होतातच. नेक्स्ट, रेलचेल असणे वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. रेलचेल म्हणजे होते खूप, प्रचुर मात्रामध्ये, प्रचुर मात्रामध्ये, ठीक आहे. रेलचेल म्हणजे विपुलता सुद्धा म्हणतात त्याला. आणि याचा विरुद्धार्थी होतो टंचाई, ठीक आहे, टंचाई. कारण क्वेश्चन आलेला आहे पेपरला की रेलचेलचा विरुद्धार्थी विचारलाय, तो होते टंचाई विचारलाय, ठीक आहे. नेक्स्ट, खालील वाक्यातील अर्थ समजून वाक्यप्रचार करा, ठीक आहे ना. काही स्वार्थ साधण्यासाठी खुशामत करणे, ते म्हणतो ना आपण की वक्त आने पे गधे कोई बाप बनाना पडता है, तेच आहे, ठीक आहे. काय म्हणताय? लागून चालन करणे, ठीक आहे ना. त्याच्यानंतर काय? स्तुती करणे, हा म्हणजे होऊ शकते प्रशंसा करणे, असं पण होऊ शकते, ठीक आहे ना. ठीक आहे ना. नेक्स्ट, काय म्हणताय? डांगोरा पिटणे म्हणजे काय होते? दवंडी पिटणे. नेक्स्ट, काय म्हणते? अभ्यासाचे डोंगर पेलणे म्हणजे काय होते? खूप अभ्यास करणे. नेक्स्ट, लहान मुलांची मस्ती बघून आईचा जीव मेटाकुटीला आला, ठीक आहे. नेक्स्ट, साध्या गोष्टीचा भयंकर परिणाम होणे म्हणजे काय होते?
काट्याचा नायटा होणे किंवा राईचा पर्वत होणे. राईचा पर्वत होणे. नेक्स्ट काय म्हटलंय, खालील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. काळजात क्रदन्न होणे. ठीक आहे ना, का होते म्हणजे दुःख होणे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते, ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढताना क्रांतिकारकांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवले. म्हणजे काय होते, त्यांनी काय केलं, घरावर काय केलं म्हणजे त्याग करणे. म्हणजे त्यांना क्रांतिकारकांना लढायचं आहे तर ते आपल्या घराला बघणार का नाही, ते पूर्ण देशाला बघणार, म्हणून ते आपलं घर सोडून देतात. नेक्स्ट, खालील वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. म्हणजे काय होते, मन कातर होणे म्हणजे काय होते, भयभीत होणे. ठीक आहे. आनंद होणे म्हणजे काय होते, आभाळ लहान होणे किंवा आभाळ ठेंगणे होणे. ठीक आहे. नाजूक होणे आता इम्पॉर्टंट नाही आहे, तेवढं जाऊ द्या. चला नेक्स्ट, खालीलपैकी वाक्यप्रचाराचा अर्थ व त्याची अचूक जोडी सांगा. पहिला आहे अचूक जोडी म्हटली आहे. ठीक आहे, म्हणजे ते चूक नाही. कणिक तिमणे हा चुकीचा आहे, कष्ट करणे होत. कणिक तिमणे म्हणजे होते म्हणजे मार देणे किंवा मारणे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हटलं, कष्ट करणे म्हणजे मेहनत करणे, काखेवर करणे, हातवर करणे हाही चुकलेला आहे. अर्धचंद्र देणे, हकालपट्टी करणे हा बरोबर आहे. म्हणजे काय होते, हकालपट्टी म्हणजे त्याला भगवणे सुद्धा होऊ शकते. ठीक आहे. नेक्स्ट, पान उतारा करणे म्हणजे अपमान करणे. ठीक आहे, स्वागत करणे होते का नाही. नेक्स्ट, आरोळी ठोकणे. चला नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणताय तो, आरोळी ठोकणे. आरोळी ठोकणे म्हणजे काय होते, मोठ्याने हाक मारणे. ठीक आहे. याचं मिनिंग आहे आरडाओरडा करणे म्हणजे शंख करणे. शंख करणे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे रंजिस येणे. म्हणजे काय होते, अतिशय त्रासणे. याला अजून एक आहे की नाकी नऊ येणे. नाकी नऊ येणे याचा मिनिंग सुद्धा तेच होते, अतिशय त्रासणे. खूप कष्ट करणे म्हणजे हाडाचे काटे करणे ते होते. फजिती करणे म्हणजे अपमान होऊन जाते. नेक्स्ट काय म्हटलंय, वाक्यप्रचाराचा वाक्यात उपयोग करा. हमरी तुमरीवर येणे म्हणजे काय होते, भांडणावर येणे. ठीक आहे. नेक्स्ट काय म्हणते, विशाल आणि सूरज हमरी तुमरीवर येतात. अमोल घटनास्थळावरून काय केलं, निघून गेला. माहित आहे की या दोघांची फायटिंग होत आहे. ठीक आहे ना. म्हणजे काय होतं, ते हमरी तुमरीवर आले आहोत म्हणून याला असं वाटलं की मला पण काही होईल म्हणून तो तिथून निघून गेला आहे. चला ठीक आहे ना. नेक्स्ट, माशी शिंकणे म्हणजे काय होते, अडथळा निर्माण होणे. ठीक आहे, अडथळा निर्माण होणे. ठीक आहे. नेक्स्ट, रिकाम्या जागी खुश होणे. खुश होणे म्हणजे काय होते, कडी खुलणे. असा फूल राहते तो छोटासा, मग तो उघडतो म्हणजे काय होते, आपला चेहरा पण फुलतोय ना खुश झाल्यावर, तसा आहे तो. नेक्स्ट, कपिला षष्ठीचा योग. हा तर हे आहे अलंकारिक शब्द आहे. ठीक आहे ना. पोपटलाल यांना शेवटी एका मुलीने लग्नासाठी होकार दिला. ठीक आहे. म्हणजे काय होते तो, कपिलषष्ठीचा योग म्हणजे कधी कधी. चला ठीक आहे ना. नेक्स्ट, लायसन्स नसताना वाहन चालवित असलेल्या स्वातीने जेव्हा पोलिसाला पाहिले तेव्हा ते खूपच घाबरली. म्हणजे काय होते, पाच्यावर धारण बसणे म्हणजे काय होते, खूप घाबरणे. ठीक आहे, खूप घाबरणे किंवा मनस्थिती खूप घाबरण्यासारखी होणे. नेक्स्ट, बरं काय म्हटलंय. नेक्स्ट, हातपाय गणणे म्हणजे होते धीर सोडणे. ठीक आहे. नेक्स्ट आहे डांगोरा पिटणे म्हणजे काय होते, जाहीर करणे, धिंडी पिटणे. नेक्स्ट विचारला आहे पायमल्ली करणे म्हणजे काय होते, धुडकावून लावणे किंवा याला उपमर्द करणे सुद्धा म्हणतात. उपमर्द करणे. नेक्स्ट काय म्हटलंय, तुणतुणे वाजवणे. वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. काय होते, तेच पुन्हा सांगणे. याला घोकणे सुद्धा म्हणतात. नेक्स्ट, उंटावरच्या शहाणा म्हणजे काय होते, मूर्खासारखा सल्ला देणारा.
नेक्स्ट तमा नसणे म्हणजे काय होते, परवा न करणे. हा पुन्हा आला बघा. हमरी तुमरीवर येणे म्हणजे काय होते, तो जोरात भांडणे. नेक्स्ट काय म्हटलंय, वळदीवर येणे म्हणजे काय होते, भांडण्यास प्रवृत्तणे. नेक्स्ट काय म्हटलंय, पराचा कावळा करणे किंवा राईचा पर्वत करणे किंवा नायट्याचा कायटा करणे, हे सगळं तेच गोष्टी आहे. म्हणजे काय होते, साधी गोष्ट फुगवून सांगणे. नेक्स्ट काय म्हणताय, गुळाचा गणपती असणे म्हणजे काय होते, अंगात कसलेच कर्तृत्व नसणे. ठीक आहे. ओके, आजच्यासाठी एवढे ठेवू, मग नेक्स्ट पार्टमध्ये बाकीचे क्वेश्चन करू. ओके, भेटू. तेव्हापर्यंत तुम्ही चॅनलला काय करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.